भाजपच्या नेत्यांमुळे निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असं समाधान सरवणकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे। वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या पराभवाचं जे खापर आहे ते भाजपवर फोडलेलं आहे, कारण भाजपच्या नेत्यांमुळे निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला असा गंभीर आरोप त्यांच्याकडून करण्यात आला। आणि या संदर्भामध्ये सविस्तर बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेल्या। सीमा, तुमच्यासोबत स्वतः समाधान सरवणकर आहेत, काय नेमका त्यांचा आरोप आहे? कारण ते म्हणतात की भाजपच्या नेत्यांमुळेच माझा पराभव झालाय। नक्कीच सगळ्यांचं लक्ष समाधान सरवणकर यांच्या वॉर्डकडे लागलेलं होतं, कारण दादर माहीम हे जे या ठिकाणी समाधान सरवणकर असतील किंवा मग कुटुंबातील सदस्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। त्यामुळे समाधान सरवणकर यांचा जेव्हा पराभव झाला तेव्हा या पराभवाची कारणं काय आहे, या कारणांची खरं तर सगळ्यांनी चर्चा केली, विश्लेषणं देखील झाली आणि आता याबाबत स्वतः समाधान सरवणकर यांना काय वाटतं आणि पराभवाची कारणं नक्की काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर तुमच्या वॉर्डकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, अगदी खूप कमी फरकाने तुमचा पराभव झालेला आहे। सगळ्यात आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की काय नक्की कारणं आहेत आणि कुठे नक्की तुमचा गाडा थांबला? नाही, पहिलं तर माझ्या मतदारांनी मला चांगल्या प्रकारे साथ दिली। समोर युती होऊन देखील आज आपला मराठी पट्टा असून देखील आज त्यांनी मला एक चांगली साथ देऊन फक्त 500 मतांनी आज कुठेतरी मी पाठी राहिलो। आणि आज 5-5 आमदार समोर होते, 2 पक्षप्रमुखांच्या मुलांच्या 2 सभा झालेल्या एका वॉर्डसाठी, आणि हे सर्व होऊन देखील आज इकडच्या मतदारांनी मला साथ दिली। काही प्रमाणात आमच्या देखील काही चुक्या झाल्या असतील, त्याच्यामुळे आज हा पराजय झालाय। मित्र पक्षाची तुम्हाला या ठिकाणी तेवढी मदत झाली नाही का? नाही, मित्र पक्षांची बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की भाजपचे कार्यकर्ते खूप चांगल्या प्रकारे पहिलं काम करत होते। एक टोळी आहे ह्या माहीम विधानसभेमध्ये की ज्यांनी लोकसभेमध्ये देखील असंच काम केलेलं, आज विधानसभेमध्ये देखील ह्याच प्रकारे काम केलं। आणि नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये मला नव्हे तर त्यांची जी कॅन्डिडेट आहे शीतल गंभीर 190 मध्ये, तिला पाडण्याचं देखील षडयंत्र झालेलं होतं। ही टोळी कुठेतरी भाजपचं नाव खराब करण्याचं हे काम चालू आहे माहीम विधानसभेमध्ये। आज 182ची त्यांची सीट आहे, ही भाजपची सीट आहे, ही पाडण्याचं काम देखील त्या टोळीने केलेलं। आज मला निवडणुकीच्या आदल्या रात्री RSSचे काही पदाधिकारी आमच्या इथे आले, त्यांनी मला काही चॅट्स दाखवले। त्यावेळेला आम्हाला अक्षरशः शॉकिंग होतं की अशा प्रकारे काम चालू होतं की आमच्या सोबत राहून कुठेतरी मेसेजमध्ये एकमेकांना सांगणं की आज आपल्याला समोरच्या पक्षाकडनं पैसे मिळालेले आहेत, आपल्याला ह्या उमेदवारांना आपल्याला पाडायचं आहे। अशा प्रकारच्या चॅट्स बघून आम्ही देखील थंग झालो की आज सोबत राहून ही टोळी कोणत्या प्रकारे काम करते। त्याच्यात शीतल गंभीरच्या बाबतीत देखील ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत 100 मतांनी त्या देखील आलेल्या। खरंच मी त्यावेळेला जेव्हा मला कळलं, मी आमच्या पदाधिकाऱ्यांना तिकडे सतर्क केलं की काहीही झालं तरी आपल्याला शीतल गंभीर यांच्या पाठीशी 100% उभं राहायचं, कारण की आपले महायुतीचे जे काही 6 उमेदवार आहेत हे निवडून येणं गरजेचं आहे। आज जे काही काम त्या प्रकारे केलं, आम्ही लोकसभेला देखील आपण तक्रार केलेली होती, विधानसभेला देखील तक्रार केलेली होती, आणि नगरसेवकाच्या आत्ताच्या इलेक्शनला मला असं वाटतं की RSSचे जे काही पदाधिकारी यांनी वरिष्ठांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत। त्यांचे जे चॅट्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंग ही त्यांच्याकडेच आहे, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोहोचवलेल्या आहेत। आणि मला असं वाटतं की आज हे 5 नगरसेवक जर आपले अजून वाढले असते तर आज समोरचा पक्ष कुठेच राहिला नसता। आज जे काही महापौर पदासाठी ते देखील दावेदार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। आज महायुतीचे अजून जर 5 नगरसेवक वाढले असते तर आपणच क्लीन स्वीप केली असते, ते कोणी टिकलं नसतं। पण कुठेतरी आतमध्ये राहून भाजप आज खोळखोळं करण्याचं काम एक विशिष्ट टोळी ह्या परिसरात ह्या लोकसभेमध्ये करत आहे। आणि मला असं वाटतं की आज देवेंद्र फडणवीस साहेब, आशिष शेलार साहेबांच्या एकेरी पद्धतीने इकडे उल्लेख केला जातो त्यांच्याच शाखेमध्ये। आज त्यांच्या नावाने या शिव्या दिल्या जातात ह्या टोळीकडनं। आज कुठेतरी त्यांना तिकीट नाही मिळाले म्हणून आज त्यांच्या नावाने अक्षरशः रस्तोरस्ती शिव्या दिल्या जातात। हे सर्व प्रकार आज भाजप पक्षाला देखील कळलेले आहेत, आणि ह्या टोळीचा बंदोबस्त मला असं वाटतं की भाजप पक्ष हा 100% करेल, कारण की RSS चांगल्या प्रकारे या विभागात काम करत होतं। त्यांनी ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळलं, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना लगेच ते चॅट्स असून देत, व्हॉट्सअप ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व त्यांनी वरती कळवल्यात, आणि मला असं वाटतं की लवकरच त्या गोष्टीवरती कारवाई होईल। नक्कीच टोळी कोण आहे? जर ती टोळी अशा प्रकारे जर मित्र पक्षाच्याच उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर अर्थात तुम्ही त्यांचं नाव जाहीर करणार आहात का? आणि जर लोकसभेपासून जर हे होत होतं तर मग तुम्ही फडणवीसांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली होती का? मला असं वाटतं की आज वरची वरिष्ठांना ह्या सर्व गोष्टी कळलेल्या आहेत। नाव घेऊन मला आता कोणाला मोठं इथे करायचं नाहीये, पण ह्या सर्व गोष्टी आणि भाजपच्या इंटरनल मला असं वाटतं 3 ते 4 लोक आहेत, पण विषय असा आहे की ते एका विशिष्ट पदावरती आहेत आणि ते खाली मेसेज फॉरवर्ड करतात। सामान्य कार्यकर्त्याला काही माहीत नसतं या गोष्टी,
पण त्या जे प्रकारे व्हॉट्सअपवरती मेसेज फॉरवर्ड करतात असं वाटतं की हा पक्षाचा आदेश आहे का, अशा प्रकारे. पण हा पक्षाचा आदेश नव्हता. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी 100% पाठिंबा या माहीम विधानसभेत सर्व उमेदवारांना दिलेला. ज्या काय गोष्टी मदत लागतील या दोघांनीही केलेलं होतं. अमित साटम साहेब स्वतः असून देत, शेलार साहेब असून देत, या सर्वांनी आपले उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी पुरेपूर मेहनत केलेली, पूर्ण पाठिंबा दिलेला. पण चुकीच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने खाली मेसेज फॉरवर्ड केल्यामुळे आदल्या रात्री 2 दिवस आधीपासून हे जे काही मेसेज फॉरवर्ड करत होते त्यामुळे सर्व पदाधिकारी, जसं विधानसभेला झालं तशाच प्रकारे सर्व कॉर्पोरेशनमध्ये देखील त्यांचे जे पदाधिकाऱ्यांना काय करायचं कळलं नाही. मी आता 191च्या बाबतीत बोलतो. आज इकडे फक्त 100 मतांनी सीट पडली. समोर 4 वेळा नगरसेविका होती, 1 टर्म महापौर, मुंबई महानगरपालिकेची महापौर, 1 टर्म आमदार. एवढी स्ट्रॉंग कॅन्डिडेट असून देखील आज प्रिया सरवणकर गुरव यांची आज पहिली निवडणूक होती. एवढी असून लढत देऊन फक्त 100 मतांनी ही निवडणूक, ही सीट पडली. तिथेही तेच झालेलं आहे. तिथेही ज्या प्रकारे मेसेजेस त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये पडले, प्रिया सरवणकरला सुद्धा पाडण्याचा प्रयत्न झाला. 100. प्रिया सरवणकर हे तर आमची उमेदवार शिवसेनेची होती. इथे भाजपचे उमेदवार पाडणं 182 आणि 190 जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत यांना पाडण्यासाठी देखील षडयंत्र चालू होतं. आणि 192 मध्ये आमचे उमेदवार आहेत त्यांना देखील तशाच प्रकारे छळण्यात आलं. आज आमचे उमेदवार पाडणं ठीक आहे, पण महायुती म्हणून आज आम्ही एकत्रित लढतोय. पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कसे पडतील यासाठी देखील एक षडयंत्र झालं. तुम्ही मध्ये तर एक उल्लेख केला की पैसे घेतले, तर त्यांनी ठाकरे गटाकडनं किंवा पैसे घेतले असं तुमचा आरोप आहे? मी मला जे काही एक चॅट जे दाखवण्यात आलं त्यात असं दिसलेलं की सामने वालों से पैसा आया है, अपने को इन सबको गिराना है. अशा सामने वाले उभाटा, बाकी कोण आहे इकडे? एक उभाटा आहे, इकडे मनसे आहे जे उभी होती, ह्यांच्याकडनं पैशाची चॅट मी बघितलेले आहे. त्यात मला RSS वाल्यांनी, मला खरंच अभिनंदन करायला वाटतं की RSS खूप मनापासून या निवडणूक उतरलेली होती आणि त्यांच्याकडनं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्हाला कळण्यात आल्या. बघा, तिसऱ्याकडनं कळलं असतं तर एवढा आम्ही विश्वास ठेवला नसता. पण भाजपच्याच एका काही पदाधिकाऱ्यांकडनं ह्या गोष्टी कळल्यात की ह्या गोष्टी चालू आहेत, तुम्ही अलर्ट राहा. पण ठीक आहे, हो तर निवडणूक आहे. पण मला असं वाटतं की आज फडणवीस साहेबांनी ह्याच्यावरती गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कुठेतरी आपला पक्ष किंवा भाजप हे आतमधून खुळखुळा करण्याचा हा सर्व प्रकार आहे आणि याच्यावरती ते गांभीर्याने विचार करून एक स्ट्रिक्ट ऍक्शन ह्यावेळेला नक्की घेतील. तुम्ही काय पत्रव्यवहार करणार आहात का? जर तुमच्याकडे जर त्यांचं नाव असेल, तुमच्याकडे जर पुरावे असतील तर, आणि जर लोकसभेपासून जर अशा प्रकारे विरोधात काम करत असेल तर तुम्ही उघडपणे पत्र लिहून तक्रार करणार आहात? 100% आम्ही या गोष्टीची तक्रार करणार आहोत. आम्ही करण्यापेक्षा मला असं वाटतं की RSS कडनं या सर्व गोष्टी ज्या काही माहीम विधानसभेत घडलेल्या आहेत आणि लोकसभेमध्ये देखील घडलेल्या आहेत, त्यांची देखील चॅट त्यांच्याकडे आहेत. या सर्व गोष्टी आज वरिष्ठांपर्यंत त्यांनी देखील पोहोचवलेल्या आहेत. आम्ही आज शिंदे साहेबांकडे ह्या गोष्टी पोहोचू आणि फडणवीस साहेब खरंच नक्कीच आम्हाला 100% या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मदत करतात. त्यांची देखील भेट घेऊन ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत या सांगणं एक कर्तव्य आहे. कारण की कसं आहे, हे भारतीय जनता पक्षाचं नाव खराब करण्याचं काम काही लोक करतात आणि खरंच काही कार्यकर्ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात, पण ह्या लोकांमुळे त्यांचं नाव देखील बदनाम होतं.